तर मित्रांनो, गुहागरमध्ये वरवेली गावामध्ये इथे आपलं काम चालू आहे। जुनं घर आहे, त्याला रिनोव्हेशनचं आपण इथे काम करतोय। संपूर्ण या साईडला 5 फूट आणि 3 फूट समोर असं आपल्याला ते वाढवायचं आहे। इथे सगळं कोऱ्या सिमेंटवर आपलं बांधकाम होतंय आणि आपल्या जे फाउंडेशनला आहे तिथे सुरुवात झालेली आहे। बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हते, त्याच्यामुळे अपडेट देतोय की नेमकं माझं काम कुठे चालू आहे आणि काय करतोय मी। सो इथे तुम्हाला दिसेल की आपलं काम अशा पद्धतीने चालू आहे। हे सगळी जी फाउंडेशनची आपण हे गडदने आहे ती थप्पी तोंडीमध्ये केलेली आहे आणि हे जुनं घर आहे सगळं संपूर्ण। त्याच्यामुळे ते खोल करेपर्यंत हे सगळं चर वगैरे मारेपर्यंत इथे जेसीबीनेच मारला चर, पण बराच वेळ गेला, त्याच्यामुळे मला तुम्हाला ते धावपळीमध्ये दाखवता आलं नाही। सो आता इथे काय काम आपण करतोय ते तुम्हाला संपूर्ण इथे दिसेल। तर इथे समोरच आपली गाडी वगैरे मी लावलेली आहे। तर अशा पद्धतीने इथे आपलं काम चालूच आहे। इथे स्टील वगैरे पण सगळं मी आणून टाकलेलं आहे, जेणेकरून आपल्याला लेंटर लेवलला आल्यावर ते स्टील उपयोगाला येईल। रस्त्याच्या जवळच इथे आपलं काम चाललं आहे वरवेलीमध्ये। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर व्हिडिओ ते अपलोड होत नाहीत, कारण की मी पण खूप गडबडीमध्ये आहे आणि मला पण वेळ मिळत नाही त्याच्यामुळे। तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपली साईट कुठे चालू आहे आणि आपण कुठे काम करतोय। व्हिडिओ का नाही येत आहेत ते मी तुम्हाला आज दाखवेन, कारण की आता मी साईडवरून सुटलो आणि घरी निघालो आहे। तर आता मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आजच्या दिवसामध्ये आम्ही काय केलं ते तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे कामाचा लोड असला की मित्रांनो मला ते जमत नाही खरं तर। पण आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो की नेमकं मी कुठे होतो, कुठे बिझी होतो, व्हिडिओ का नव्हते तर तुम्हाला सगळं कळून जाईल। आपले वर्कर आहेत ते पण जरा बाहेर गेले, तिकडे इलेक्शन चालू आहे वोटिंगला कोलकातामध्ये। सो तिकडे सगळी ती माणसं आपली गेलेली आहेत, त्याच्यामुळे माझीच धावपळ चालले। तर आता मी साईडवरून निघालो आहे आणि घरी पण बऱ्यापैकी आलेलो आहे, माझ्या गावामध्ये आहे। सो आता तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये काय काय केलेलं आहे, काम कितपत आलं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि काम कुठे चालू आहे ते तुम्हाला संपूर्ण दिसेल। तर व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, हे बघा इथे आपलं काम चालू आहे, म्हणजे गुहागरला जाताना मोडकागरपासून आतमध्ये वरवेली गाव आहे। सो इथे आपलं वरवेली गावामध्ये काम चालू आहे। ते माझं मामाचं गाव पण आहे, मामाची आजी वगैरे इथेच राहते, म्हणजे मामाचं गाव माझे हे आहे वरवेली। सो इथेच आपलं काम चालू आहे रोड जवळच। तर हे पहिलं जुनं घर होतं कौलारू, तिथं कौलं वगैरे साईडला काढूनच ठेवलेत आपण। तर कौलारू घर आपण सगळं मोडून त्याच्यानंतर हे आता इकडे 5 फूट वाढवलेलं आहे आणि इथे चर वगैरे जेसीबीने मारून घेतला आहे आणि या साईडला 3 फूट आपण वाढवून घेतला आहे। तर खाली थप्पी तोंडीमध्ये आपण दगड टाकतोय आणि त्याच्यावरती आपण हे करतोय, म्हणजे दगड लावून आपण सांध्या वगैरे भरून घेतल्यात प्रॉपर। म्हणजे आपलं जे फाउंडेशन आहे इथे मुहूर्तमेढ वगैरे पुरलेले आपण परवाच्या दिवशी, ते सगळं आपलं मुहूर्त वगैरे झालं। तर हे सगळं आधी काढून आपण घेतलं, त्याच्यानंतर इथे सुरुवात केलेली आहे। ह्या साईडला इकडे 2-3 रूम आपल्याला बसवायचे आहेत आणि या साईडला समोर पडवी असेल मजगर आणि असं आपल्याला ते ठेवायचं आहे। हे बघा, तर इथे आपण हे लाईन अशा लावून घेतलं, इथे 3 फूट आपल्याला ते वाढवायचं आहे। सो या साईडला रूम आहेत बॅक साईडला, म्हणजे लेफ्ट साईडला। सो या साईडला आपल्याला 3 बेडरूम बसवायचे आहेत आणि हे ज्या मधल्या भिंती आहेत त्या तशाच आपल्याला ठेवायच्या आहेत। तर इकडे चिरा वगैरे आपण टाकून घेतला आहे सगळा लाईनवर, हे बघा, जेणेकरून आपल्याला काम करायला ते बरं पडेल। आणि ह्या साईडला पहिलाच फाउंडेशन होता, त्याच्यामुळे इकडे काय आपण जास्त खोदलं नाही आणि आपल्याला पहिला फाउंडेशन थप्पीमध्येच त्यांनी केला होता, ते आपल्याला बघायला इथे भेटलं। आणि हे जे वरती तुम्हाला म्हणजे मजगर आहे, हॉल आहे आपला, तो तसाच आपण ठेवणार आहोत। तो त्या भिंती आहेत त्या आपल्याला हलवायचे नाही आहेत आणि पहिला जो फाउंडेशन होता त्या फाउंडेशनच्या लेवलला आपल्याला हे रूम या साईडला बॅक साईडला आता मी आहे, हा किचन वगैरे ते तसं ठेवायचे। तर हे त्या भिंती तशाच आपल्याला ठेवायचे आणि चारी बाजूने आपण जेसीबीने चर मारून घेतलेलं आहे। या साईडला टॉयलेटची टाकी पण आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो। आता मी खाली उतरून या साईडला तुम्हाला दिसेल की सगळी जी गडदणी आहे ते आपण करणार आहोत, लाईन लावून घेणार आहोत। आणि ह्या साईडला आहे बघा, हे टॉयलेटचे आपण खड्डा वगैरे ह्यांनी मारून घेतला आहे, मालकाने मारून घेतला आहे, मटेरियल त्यांचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी सगळं ती व्यवस्था करून घेतलेली आहे। आणि आपण काय केलं, चर वगैरे व्यवस्थित मारून घेतलं आहे संपूर्ण, जेणेकरून आपल्याला ते बरं पडेल। त्या साईडला कौलं वगैरे उतरलेली आहेत, ती पण तुम्हाला दिसतील। आणि या साईडला बघा लाईन आपण लावायला सुरुवात केली आहे, तोंडी कोडीची आपण ही लाईन लावली आहे, जेणेकरून रुंदीची, त्या साईडला गाडी पण आहे आपली, जेणेकरून जी रुंदी आहे ती 14 इंच होईल आणि उंचीला 9 इंच आपल्याला दगड मिळून जाईल। इथे जवळच आपला रस्ता आहे, त्याच्यामुळे गाडी पण आपण इथेच लावली आपली I10। सो इथे जवळ रस्त्याच्या इथेच आपल्याला राईट साईडला काम चालू आहे। मोडकागर करून तुम्ही आलात तर राईट साईडला काम चालू आहे, इथे मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे पण जात आहेत। तर असं इथे आपलं आता काम चालू आहे। तर सकाळी आल्याला आपण काय केलं, जे चर आपण मारला होता सो तिथेच आपण सगळी माती वगैरे काढून गडदणी करायला सुरुवात केली, जेणेकरून आपलं जे काम आहे ते पटकन चालू होईल फाउंडेशनचं। त्याच्यामुळे हे सगळं आपण इथे करून घेतलं। आणि चिरे तर काय मी तुम्हाला बोललो ते सगळं आपण लाईनवर टाकूनच घेतले होते, बऱ्यापैकी आपण सगळे संपवलेले आहेत। 200 चिरा आपण सगळा जो त्या फाउंडेशनच्या आजूबाजूला टाकून ठेवला होता। तर आता मी दुपारनंतरचं तुम्हाला दाखवतो की आपण कितपत काम केलं आणि कसं काय काम केलेलं आहे, हे बघा।
तर इथे सगळं आहे. पहिलं आपल्याला फाउंडेशन भेटला तर त्याच्यावरच आपण ते सगळं हे करणार आहोत. मधलं हे सगळं ठेवायचंच आहे आपल्याला. वरती आपण 4 पाकी मारणार आहोत आणि आजूबाजूला जे रूमची शेड आहे, किचनची जे पडवी आहे त्याला आपण 1 पाकीट देणार आहोत. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला की पहिलं कसं होतं. इथून जिना होता वरती चढण्यासाठी, तर हे सगळं वरचं काढायचं आहे. आणि त्या साईडची 5 फूट आपण इकडे वाढवलं आहे, तिकडची भिंत आहे ते आपल्याला काढून टाकायची आहे. असं सगळं करायचं आपल्याला. हा पहिला चर आहे तो सगळा मोकळा करून आपण घेणारच आहोत. ह्या साईडला आपण काटकोण्यामध्ये एक दगड लावून घेतला आणि टाकी तुम्हाला माहिती आहे ह्या साईडला काढलेली आहे. तर इकडे रुग्णालय आहे, सरकारी रुग्णालय बाजूलाच आहे, घराच्या बाजूलाच आहे, वरवेली गावाचं. सो इथे आपण ते सगळं लावून घेणार आहोत. आता मी उभा आहे, ती लाईन तुम्हाला दिसेल की पहिल्या फाउंडेशनची आहे, ते पण थप्पीमध्ये त्याने केलं आहे सगळं. त्याच्यावरच आपण ते काम करणार आहोत. आणि आजूबाजूलाच रस्ता आहे, त्या आजोबा माझे काम करत आहेत. तुम्हाला दिसेल की बांधकाम चालू आहे तिकडे. तर खाली आपण जी थप्पी तोंडीची जी लाईन आहे ती टाकली आहे. त्याच्यानंतर आता इथे कोडीची लाईन आप्पा बोलतो मी त्यांना, आजोबा ना माझ्या. सो आजोबा इथे काम करत आहेत. तर आपण इथे लाईन लावायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, तो खाली हे जे थप्पी लावली आहे त्याच्याखाली आपण तोंडी दगड पण लावला आहे. तुम्हाला वाटेल की असं वरती डायरेक्ट थप्पी केलं आहे. आता इथे तुम्हाला दाखवतो की कसं आपण ते सगळं केलेलं आहे. इकडे काटकोण्यामध्ये आपण दगड लावून लाईन ओढलेली आहे, जेणेकरून आपल्याला लेवल दिसेल. काटकोण्याची जी लेवल आहे ते आपल्याला अंदाज काढता येईल की कशा पद्धतीने केलेली आहे. हे बघा, तर अशी थप्पीची आता ही लाईन सुरुवात झाली. आणि सगळा जो आपण बांधकाम इथेच फाउंडेशनचा बऱ्यापैकी केला आहे, म्हणजे खाली तर कोऱ्या सिमेंटवर तो केला आहे, जेणेकरून त्याला मरण नसतं. कोऱ्या सिमेंट पकडून जातं आणि चांदीचा जो गॅप असतो तो याच्यात राहत नाही. ते चिरा वगैरे पण आपण बाजूलाच टाकून घेतला आहे. थोडा लांब आहे, ते आपल्याला वाहतूक आता काय नाईलाज आहे, करावीच लागणार आहे. आणि ही भिंत आपल्याला सगळी काढून टाकायची आहे. या साईडची हे 5 फूट वाढवलं आणि तिकडची ती भिंत हॉलची आपल्याला काढून टाकायची. आणि हा सगळा जो बांधकाम आहे, आपण खालची ही जी लाईन तुम्हाला दिसते ती कोऱ्या सिमेंटवर केलेली आहे. आणि कुठे काय राहतं ते हे बघा, हे कोऱ्या सिमेंटवर आपण केलेलं आहे. आणि कुठे जे विडा वगैरे लागतं त्याला आपण ते सिमेंटवर हे करून टाकतो. हे सगळं कोऱ्या सिमेंटवर आपण केलेलं आहे. आणि खालची तोंडी थप्पीमध्ये आपण कोडीमध्ये जी लाईन दिली 14-9ची, सो ती आपण सांदीमध्ये भरलेली आहे. तर असे फाउंडेशन आधी उठवून घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर 10 फूट आपली हाईट आहे. तर बघूया आता कितपत ही हाईट वरपर्यंत जाते आणि आपली हाईट किती वाढते. फाउंडेशनचं मला वाटतं अजून जमिनीपासून 4 फुटापर्यंत, 3.5 ते 4 फुटापर्यंत ते उठेल. तर असं मला वाटते. बघूया आता, ते केल्यावरच आपल्याला समजेल. काल की परवाच मुहूर्त झालेला आहे, परवा. सो आता इथं स्टील पण 10 mm आणि 8 mm मी आणून ठेवलं आहे. वरती आपल्याला विंडोच्या वरती लेंटर ओतायचे आहेत, कारण की विंडो पहिल्या जुन्या घराच्या खूप मोठ्या होत्या, त्याच्यामुळे ते सगळं स्टील वगैरे आहे ना आणायला मी सांगितलं आहे. आता इथून आपण सुटणार आहोत आणि मला आता घरी जायचं आहे, तर ते पण तुम्हाला दाखवतो. आपल्या वाडीमध्ये एंटर होईन मी. सो आपलं जे रोड खोदून ठेवलं होतं मित्रांनो, ते तसंच आहे अजून. बघा, गाडी चढायला किती त्रास होतो बघा, पूर्ण हलून वाट लागते गाडीची. आणि मोठे मोठे खडे पण आले. हे बघा, हे अशी रोडची कंडिशन त्यांनी केली आहे. बॅक साईडला पण तुम्हाला दिसेल की काय केलं आहे. तर हे असंच ठेवलं आहे. आता पाऊस आला आहे, त्याच्यामुळे त्यांना एक कारण भेटलं की पाऊस आला त्याच्यामुळे आता काम होणार नाही. हे सगळं जे मटेरियल आहे थोडी खडी वगैरे सगळीकडेच टाकून ठेवले. तिकडे पुढे पण तुम्हाला दिसेल. तर असं हे काम करून ठेवलेलं आहे. पहिला जो आपला जो चढ होता, हा मेन चढ, तर त्याला आपण हाताने डांबर ओतली होती, त्याच्यामुळे तो खूप मजबूत झाला होता. तोडताना पण त्यांना खूप प्रॉब्लेम झाले. सो आता ते चांगलं रोड तोडून त्यांनी आता हे अशी वाट लावून ठेवले. ते आता कधी करतात काय माहीत नाही. तर हे आपली वाडी आहे, लोहारवाडी. हे बघा, तर आता मी आलेलो आहे. आणि हा मेन रोड इथून बघाल तर पावसाच्या दिवसामध्ये पण मी तुम्हाला दाखवेन की कसं दिसतं. ते समोरच आपलं घर आहे, तिथे ते घर आपलं आहे. आणि ते आपलं जुनं मोठं घर, ते बघा मेन सेंटरला आहे ते. आणि ही अशी इथे खडी वगैरे टाकून ठेवली. इथे आपली शेती वगैरे होती सगळी समोरच. आता बघा व्ह्यू बघा, एक नंबर आहे. ही आपली सगळी घरं आहेत. मोजून 9 ते 10 घरं आहेत आपली सगळी. एकदम आयलंडसारखं आहे बघा. सगळं तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने इथे आपण ही घरं वगैरे बांधलं. माझं घर रोडलाच आहे इथे समोरच. आणि तिथंच आपली ती झाडं वगैरे, नेट वगैरे बांधलं तुम्हाला बोललो ना, तर तिथंच केलेलं आहे. हे बघा, तर आपला स्वराज आलेला आहे समोर. पुढे इथे पोरं वगैरे खेळतात. सार्थकने असेल बघा, झूम करून दाखव. इथे आपण पिच केला आहे खेळण्यासाठी. तर आपला स्वराज आलेला आहे आता. तो बघा, मला बघितलं ना. खायला खाऊ आहे, चल घरी चल. घरी नाही घरी चल, घरी नाही घरी चल. मी आलोय वैतागून. चल घरी चल. हे बघा, तर हे आपलं घर आहे. इथून रोडवरून असं दिसतं. ही माडाची जी झाडं आपण लावली होती, नारळ, ते आता मोठे झालेले आहेत आणि घराला असे पूर्ण कव्हर करतील. म्हणजे थंड वातावरण आहे. उन्हाच्या टाईमला खूप प्रॉब्लेम होतो. तर आता सावळी तरी येईल थोडी. आणि ते आंबे वगैरे पण तुम्हाला दिसतील त्या आपल्या झाडावर. एक आम्ही आंबा काढला, म्हणजे एक पिकला होता आंबा. सो आम्हाला खायला पण भेटला. नवं केलं आम्ही आंब्याचं. आता घरी आलो. एक गाडी आपली तिथेच लागलेली आहे. हिला मला खरं तर धुवायचं आहे आज, रिवर्सलाच लावून ठेवतो.
बरेच दिवस झाले. स्वराज पण आलेला आहे. थांब जरा गाडी मागे लावतो. स्वतः इथे गाडी लावली, मला धुवायची आहे खरं तर गाडी, त्याच्यामुळे मी बोर्ड वगैरे पण घेऊन आलो आहे. बघा बोर्ड वगैरे पण घेऊन आलो. आपला जो पंप आहे त्याला तिथे कनेक्शन म्हणजे बोर्ड लांब आहे, त्याच्यामुळे ते कसं करावं लागतं. आता गाडी धुते. बघा काय खराब बघा की झालं, माझं नाव पण दिसत नाही गाडीवरचं. मिरच्या वगैरे झाल्या सगळ्या काढून. आणि आंबे बघा आपले, हे बघा. आता मी हे 2-3 काढून ठेवलेत पिकायला, म्हणजे एक तर आम्हाला पिकायला म्हणजे पिकलेलं भेटलंच खरं तर. आणि इथे मम्मीने तिची कोबी वगैरे काय केलं ते बघा. आपल्या इथे कोबी पण तयार केलं मम्मीने. लागतं ते, आम्ही भाजी खाल्ली 2-3 काढले बघा. 3 1 2 3 असे काढलेले आहेत. आणि मिरच्या पण बऱ्यापैकी काढून झाल्या आहेत. 9 ते 10 किलो शक्यतो मिरच्या होतील. एवढ्या अजून मिरच्या आहेत थोड्याफार, त्या लागतात. त्याच्यामुळे पाणी वगैरे मम्मी सोडत असते. इथे तर कनेक्शन आपण दिलं आहे. समोरच आपली तिथे बोरिंग आहे, हे बघा. तर आता गाडी इथे लावले, गाडीला धुवून घेतो जरा. तशी चालवायला बरोबर नाही वाटत. हे बघा काय काय इथे हे झालं, खूप घाण झाले. पक्षाने पण वाट लावली. इथे कुठे लागली काही समजलंच नाही मला. गाडी ते घरातून काढताना मला शक्यतो नाही, तो दगड खाली आहे, तिकडेच कुठेतरी पार्किंगला लागले. हे बघा इथे टच झालेलं आहे, बाकी कुठे काय स्क्रॅच आहेत नाही. गाडी ओके आहे. फक्त इथेच थोडं मला वाटते जाईल ते चोललं तर पेट्रोलने वगैरे. बघूया आता धुतो गाडीला, चकाचक करतो, म्हणजे उद्या कामावर वगैरे न्यायला आपल्याला बरं वाटेल. हे बघ किती धूळ साठले बघ. तर चला आता मी घरी निघालो आहे. असं काय आपला परिसर आहे ते तुम्हाला काय व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. आणि हां, मेन म्हणजे आपला जो कलम होता समोरचा ते बघा, तो जो मरत आला होता, म्हणजे एकदम मरगळत आला होता कलम, तर त्याच्यावर आंबे पण लागले होते. ते तुम्हाला स्पेशल मी दाखवतो इथे. त्याला पण आता छोट्या छोट्या कोवळ्या ढिऱ्या आलेल्या आहेत. हे बघा पालवी फुटते थोडी. ही आता हे झाली पालवी चांगली जून झालेली आहे. ही फुटली आहे नवीन. म्हणजे मला वाटते काहीतरी प्रॉब्लेम होतो पावसा यायच्या अगोदर. त्याला काय झालं, तिथे त्याच्या साईडला आष्टीचं झाड होतं. त्याचं JCBने ते काढल्यामुळे हा पूर्ण झाड हल्ला होता. त्याचा मेन जो पाल आहे मला वाटते तो तुटला, त्याच्यामुळे त्याला असं हे होतं आहे. तर आंबे पण ह्याच्यावर तयार झालेले आहेत. बघा लाल झाले आंबे पण तयार झालेले आहेत. ते फणसाला पण आपण गुरं खातात म्हणून असं करून ठेवलं आहे. ते बघा आंबे लाल झालेले आहेत, तिथे पण तुम्हाला दिसेल. ते आता काढायचे अजून 15 दिवसांना बऱ्यापैकी होतील ते चांगले. वरचं जे कलम आहे ते व्यवस्थित हे झालेलं आहे. स्वराज बघा काय करतोय. हे घरी चाल रे सार्थक, हां ये लवकर. तर हे झालं आता जगलं आहे. तिथे पण तुम्हाला लाल झालेले आंबे दिसतील. तर असं काय आंब्यांचा सीझन म्हणजे आपल्याला खाण्यापुरते आंबे आहेत आम्हाला घरी. इथे पण आपण आमचं 3रं कलम बांधलेलं आहे. तिथे एक आहे आपल्या बागेमध्ये आहे घराच्या मागच्या साईडला. तर इथे पण आपण तयार करून ठेवलं आहे. खायला पण खूप भारी लागतात ते. तर चला आत्ताच मी घरी आलो आणि माझा अवतार बघा, दिवसभर उन्हात काम करत होतो त्याच्यामुळे असा अवतार झालेला आहे. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच दिवस झाले चॅनलवर व्हिडिओ नव्हता, त्याच्यामुळे मी आता हे अपडेट टाकलेले आहे की नेमकं मी काय करतो आहे. तर ते आठवणीने नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय. गाडी धुवून घेतो आधी.